पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, वनमंत्री गणेश नाईक साहेब आणि सगळेच आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रदेश अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार आम्ही परिवर्तन पॅनल या बँकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेलं आहे. त्याच्या 7 उमेदवारांची नावं आपल्यासमोर ठेवलेली आहेत. 27 तारखेला निवडणूक आहे. आपल्या माध्यमातून मी तमाम मतदारांना विनंती करतो की आपली बँक ही चांगली आहे, सुसंस्कृत आहे. या बँकेला अजून पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून परिवर्तन पॅनलला मतदान करून आपण या बँकेचा कारभार करण्याची संधी द्यावी, अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून मी करतो. आमचे जे सगळे उमेदवार आहेत ते सगळे अनुभवी उमेदवार आहेत, चांगले उमेदवार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहकारिता क्षेत्रामध्ये काम केलेले सगळे उमेदवार आहेत. त्यामुळे जनतेचा भरघोस पाठिंबा, सहकार्य आमच्या सगळ्या उमेदवारांना निश्चितपणाने मिळेल, अशा प्रकारचा मला विश्वास आहे. सर, भारतीय 21 जागा आहेत, त्यात परिवर्तन करण्याचे मुख्य उमेदवार 21 जागांमध्ये 9 जागा बिनविरोध आलेल्या आहेत. वेगवेगळी लोक त्याचं आकलन करताना आपल्याला माहिती देतील. परंतु आता परिवर्तन पॅनल फक्त जिल्ह्याच्या 7 जागा यांच्यासाठी हे परिवर्तन पॅनल आहे. त्यापैकी 4 जागा बीजेपीच्या आहेत, 3 जागा शिवसेनेच्या आहेत. सर, अनेक ठिकाणी पाहिलं गेलं तर तुम्ही या ठिकाणी महायुतीचं परिवर्तन पॅनल असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु महायुतीचे काही घटक जे पदाधिकारी असतील, म्हणजे आमदार असतील किंवा पक्षाचे पदाधिकारी असतील, त्यांनी देखील समोरच्या पॅनलमधून आपली मला आपल्याला हा चांगला आपण प्रश्न विचारला. मला आपल्याला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून परिवर्तन पॅनल किंवा महायुतीचं पॅनल किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ह्या बाबतीतला निर्णय करण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी स्पष्टपणाने सूचना दिल्या की तुम्ही या पॅनलचं नेतृत्व करा आणि आपल्या भाजपचे उमेदवार महायुतीशी चर्चा करून महायुतीचे उमेदवार म्हणून डिक्लेअर करून ही निवडणूक लढा. मला असं वाटतंय की ज्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष सांगतील तेच खऱ्या अर्थाने अधिकृत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तेच सत्य आहे. आता महायुतीच्या माध्यमातून शिवसेना म्हणून बाबाजी पाटील यांनी सांगितलं की त्यांना सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही महायुतीच्या पॅनलमधून लढा, आपले हे असे उमेदवार आहेत, त्याची माहिती त्यांनी दिली. बरोबर. त्याच्यामुळे प्रदेश अध्यक्ष जे सांगतील तीच पॅनल बरोबर आहे. सर, जर माघार निवडणुकीमध्ये या होण्याचा काय प्रश्न होतोय? बँकेची निवडणूक आहे. बँकेची निवडणूक तत्वावर लढली जाणार. बँकेच्या मतदारांना हे माहीत आहे की बँकेच्या निवडणुकीमध्ये कोणाला जिंकवलं पाहिजे, कोण बँकेला चांगल्या सूचना देईल, कोण शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणेल, कोण गोरगरिबांसाठी बँक चांगल्या पद्धतीने चालवेल, ही सगळी जाणीव असल्यामुळे निश्चितपणाने ते आमच्या पॅनलला मतदान करते. मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 27 जून रोजी होत आहे आणि त्या अनुषंगाने अनेक लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. जे फॉर्म भरलेले आहेत तेच पॅनलमध्ये येऊ शकतील. परंतु बीजेपीने त्यांची 4 कॅन्डिडेट त्यांना दिलेले आहेत, त्यांची नावं डिक्लेअर केलेली आहेत. आमच्या शिवसेनेच्या वतीने 3 नावं डिक्लेअर केलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रभू पाटील हे पतसंस्थांच्या मतदारसंघामधून आहेत. तसेच सुवर्णाताई पावशे ॲडव्होकेट आहेत, त्या महिला राखीवमधून आहेत आणि राजेंद्र घोलप हे पालघरमधून आहेत आणि ते NT मतदारसंघामधून ही निवडणूक लढवित आहेत. फक्त 7 जागांची निवडणूक आहे. आपण नेहमी म्हणत असतात की युती किंवा महायुती, परंतु इथे कुठल्याही पक्षाच्या तिकिटावर ही निवडणूक लढवली जात नाही, निशाणीवर निवडणूक लढवली जात नाही. एकामेकांनी सामंजस्य साधून हे उमेदवार तयार केलेले आहेत आणि आम्ही सर्व महायुतीचे नेते मंडळी यांच्या सहमतीने हे पॅनल डिक्लेअर करत आहोत. मी मतदारांना विनंती करतो की आपली ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची आणि भारतामध्ये 2ऱ्या क्रमांकाची असलेली बँक
ही गेल्या 66-67 वर्षापासून सुस्थितीत आणि चांगल्या कंडिशनमध्ये असल्या कारणाने मागील अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा संचालक असतील यांनी चांगल्या प्रकारचा कारभार इथे केलेला आहे. सर्व ठेवीदार असतील, शेतकरी बंधू असतील किंवा कर्जदार असतील यांना सुद्धा चांगल्या सुविधा बँकेने दिल्या असल्या कारणाने ही बँक चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता आतापर्यंत सुस्थितीत आहे आणि ती ठेवण्यासाठी आपण सर्व मतदार बंधूंनी ह्या परिवर्तन पॅनलच्या निशाणीवर जी काही निशाणी 17 तारखेला मिळेल त्याच्यावर मतदान करून भरघोस मतांना निवडून देतील आणि परिवर्तन पॅनल ही बँक सुस्थितीत चालवेल अशी मी अपेक्षा करतो.